नमस्कार, लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवण स्पेशल पदार्थ पाहणार आहोत। अगदी साध्या रेशनच्या तांदळापासून घरच्या घरी एकदम चविष्ट असा हा वाळवणाचा प्रकार पाहणार आहोत। त्यासाठी मी 1 किलो राशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि तो आपल्याला स्वच्छ 5 ते 6 वेळा धुवून घ्यायचा आहे। तुम्ही हा तांदूळ 1 ते 2 दिवस भिजत सुद्धा ठेवू शकता, त्यामुळे त्याची जी चव आहे ती छान आंबूस होते। किंवा मग जर तुम्ही हा तांदूळ न भिजवता सुद्धा डायरेक्ट धुवून फॅनच्या खाली किंवा उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आणि नंतर आपण गिरणीवरती छान दळून आणायचा। तर आपण ज्या पद्धतीने भाकरीला पीठ दळून आणतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ दळून आणायचं आहे। तर हा तांदूळ मी छान 5 ते 6 वेळा धुवून घेतलेला आहे आणि याला आपण आता सुकवून घेणार आहोत। तर हा 2 दिवस तांदूळ छान भिजत ठेवला होता, त्यामुळे हा जो तांदूळ आहे तो छान आंबूस होणार आहे। तर याला मी गिरणीवरती छान पद्धतीने दळून आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं जे नॉर्मल पीठ असतं अगदी त्याच पद्धतीचं हे पीठ आपण दळून आणलेलं आहे। तुम्ही हे पीठ मिक्सरवरती सुद्धा दळून घेऊ शकता, ते अगदी सहज वाटलं जातं। आता यासाठी मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, म्हणजेच 2 ते 3 टीस्पून आपण या ठिकाणी मीठ वापरणार आहोत। त्याच सोबत आपल्याला लागणार आहे पापड खार। तर या ठिकाणी 2 टीस्पून मी पापड खार घेतलेला आहे। आता ज्या भांड्याने मी पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे। तर मी त्या पिठाच्याच मापाने हे पाणी इथे भरून ठेवलेलं आहे। तर एक जर भांडं आपल्याला पीठ असेल तर आपण 2 भांडे पाणी घ्यायचं आहे। या ठिकाणी मी मोजून 2 भांडे पाणी घेतलेलं आहे। आता या पाण्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी येईपर्यंत आपण त्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं वाट पाहणार आहोत। तर आपल्या पाण्याला आता छान अशी उकळी आलेली आहे। आता मी यामधलं अगदी थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवणार आहे, कारण जर आपल्याला पाण्याची गरज लागली तर पाणी उकळतं असावं। आता यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे। मी या ठिकाणी अगदी 2 ते 2.5 टीस्पून मीठ टाकलेलं आहे। त्याचसोबत यामध्ये पापड खार सुद्धा टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी 2 टीस्पून पापड खार सुद्धा टाकून घेतलेलं आहे। याचं प्रमाण जे आहे ते आपण टेस्ट करून सुद्धा घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला कितपत चविष्ट म्हणजे खारट हवं आहे यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता। तर आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे। अगदी खळखळीत उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला एका हाताने पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी या ठिकाणी लाटणं घेतलेलं आहे। लाटण्याने आपल्याला एका हाताने हे पीठ छान हटून घ्यायचं आहे, म्हणजे छान मिक्स करून घ्यायचं आहे। कारण पाणी उकळतं असतं त्यामुळे त्या पिठाच्या गुठळ्या होतात, त्यामुळे एका हाताने ते पीठ टाकायचं आणि एका हाताने आपण ही जी प्रोसेस आहे ती थोडीशी फास्ट करायची, त्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। तर या ठिकाणी आपण पीठ छान मिक्स केलेलं आहे आणि त्यावरती आता एक झाकण ठेवून आपण याला छान वाफ देऊन घेणार आहोत। आता ही जी प्रोसेस आहे ती आपण अगदी मंद आचेवरती करायची आहे, कारण जे पीठ आहे ते बुडाला पटकन लागतं, त्यामुळे आपण यासाठी अगदी जाड बुडाची कढई वापरलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण अगदी गॅस लो टू मीडियम ठेवलेला आहे आणि याला आपण छान सतत हलवत राहायचं आहे, त्यामुळे पीठ बुडाला जास्त चिटकत नाही। अशा पद्धतीने आपण पीठ छान मिक्स केलेलं आहे। त्यामधील ज्या गुठळ्या आहेत त्या पूर्णपणे मिक्स केलेल्या आहेत, यामध्ये अजिबात गुठळी झालेली नाही। आणि तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे ते अगदी मऊ आणि लुसलुशीत आहे। तर याला आपण परत 5 ते 7 मिनिट परत वाफ काढून घेणार आहोत। त्यासाठी आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिटांनी मी परत हे पीठ चेक करून घेत आहे। तर हळूहळू आपलं जे पीठ आहे ते थोडंसं पातळ व्हायला सुरुवात होतं, पिठाला छान चकाकी येते। जसं जसं पीठ शिजत जाईल तसं त्याचा कलर चेंज होतो आणि पीठ सुद्धा अगदी थोडंसं पातळ होतं, म्हणजे ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात होते। जेव्हा आपलं पीठ छान ट्रान्सपरंट दिसायला लागेल तेव्हा असं समजायचं की आपलं पीठ जे आहे ते छान शिजत आलेलं आहे।
तर मी आणखीन परत झाकण ठेवलेलं आहे आणि एक परत 5 ते 10 मिनिट याला छान वाफ काढून घेतलेली आहे। तर हे जे पीठ आहे ते आपण छान 20 ते 25 मिनिट अगदी मंद आचेवरती वाफ काढून घेतलेली आहे। याला खूप जास्त मोठ्या हाय हीट वरती शिजवायचं नाही, कारण ते पीठ लगेच करपतं। तर अगदी मंद आचेवरती आपण याला सतत मिक्स करत राहायचं आणि थोड्या थोड्या वेळाने झाकण लावून याला छान वाफ काढायची। तर अशा पद्धतीने आपलं पीठ छान शिजत आलेलं आहे। तर या पिठामध्ये तुम्ही ओवा टाकू शकता, जिरे टाकू शकता किंवा तीळ टाकू शकता, तुम्हाला हव्या त्या फ्लेवरमध्ये, किंवा इवन मिरची पावडर सुद्धा टाकू शकता। तर मी जे हे पीठ आहे ते अगदी खायचं मीठ आणि पापड खारं टाकलेलं आहे। तर या पिठाला आपण चेक कशा पद्धतीने करायचं, अशा पद्धतीने पाण्याचा हात घेऊन जर आपण हातामध्ये गोळा घेतला तर तो अजिबात हाताला चिटकत नाही। अगदी मऊसूत असा हा लोण्यासारखा गोळा होतो आणि एकदम सॉफ्ट हे पीठ छान शिजलं गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे अजिबात हाताला चिटकत नाही। अशा पद्धतीने आपलं पीठ छान शिजलेलं आहे। या ठिकाणी मी सोऱ्या म्हणजे शेवगा घेतलेला आहे आणि आपण ज्या पातळ चकल्या पाडतो किंवा याला फाफडा सुद्धा म्हटलं जातं, त्याची आपण चकती लावलेली आहे। यामध्ये जे पीठ आहे ते भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण या पिठाचे बॉबी किंवा फ्रॅम्स काढून घेत आहोत। तर अशा पद्धतीने तुम्ही हे कुठल्याही पॉलिथिन वरती किंवा इवन प्लास्टिक वरती सुद्धा हे अगदी सहज पडलं जातं। याला तुम्ही कुठल्याही आकारामध्ये बनवू शकता किंवा कुठल्याही शेपचे हे फ्रॅम्स किंवा बॉबी बनवू शकता। याची मेहनत जी आहे ती फक्त शिजवण्यामध्ये आहे। तर ज्या पद्धतीने बाजारात आपल्याला तांदळाचे फ्रॅम्स किंवा बॉबी मिळतात, तर याच प्रकारचे हे फ्रॅम्स किंवा बॉबी खाण्यासाठी सुद्धा लागतात आणि दिसण्यासाठी सुद्धा अगदी त्याच पद्धतीने होतात। अशा पद्धतीने मी हे पूर्ण फ्रॅम्स टाकून घेतलेले आहेत। याला छान उन्हामध्ये आपण 2 दिवस कडकडीत वाळवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र हे तांदळाचे फ्रॅम्स तयार झालेले आहेत। आता आपण याला तळून सुद्धा पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी तेलात टाकतात हे अगदी दुप्पट तिप्पट फुलतात आणि खाण्यासाठी तर ते खूपच चविष्ट लागतात। ज्या पद्धतीने बाजारात हे बॉबी किंवा फ्रॅम्स मिळतात त्याच पद्धतीचे फ्रॅम्स आपण घरच्या घरी अगदी राशनच्या तांदळापासून करू शकतो आणि एकदम खुसखुशीत कुरकुरीत हे फ्रॅम्स होतात। तर अशा पद्धतीचे फ्रॅम्स तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।